मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. विभागांसोबत स्थानिक कार्यालयांनाही 100 दिवसांचं टार्गेट, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना. आठवड्यातील 3 दिवस मुंबईत थांबा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना. लोकांच्या कामासाठी आठवड्यात किमान 3 दिवस मंत्रालयात भेटा. उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करण्याच्या सूचना. मनसेनं मतं खाल्ल्यानं शिवसेनेचे 10 उमेदवार पडले. मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे. योगेश कदम यांचं वक्तव्य. विधानसभेत झालं ते विसरा. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मनसे बैठकीत राज ठाकरेंचे आदेश. पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार. HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्टवर. आरोग्य विभागाकडून SOP तयार. सोलापुरात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुरू. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार. डॉक्टर संजीव ठाकूर यांची माहिती. बीडच्या अंबाजोगाईतील शासकीय स्वराती रुग्णालयात सज्ज. HMPV विषाणूबाबत नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन. नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. स्वतंत्र 20 बेडचा कक्ष तयार. रुग्णांच्या तपासणी संदर्भातही प्रशासनाकडून उपाययोजना. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात काही काळापासून पक्षाला गळती. नंदुरबार जिल्ह्यात शिवशाही बसची तपासणी केली जाणार. शिवशाही बसच्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचं पोलिसांकडून आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात पीक विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. तात्काळ मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून निदर्शनं. नंदुरबारमधील शहादा नगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधी रस्त्याचं काम 100% पूर्ण झाल्याचा मनसेचा दावा. संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी. धुळ्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगातील पतंग बाजारात दाखल, तर कॉटन मांजाही बाजारात विक्रीसाठी दाखल. लहान बालकांसह सर्वच नागरिकांमध्ये उत्साह. धुळ्यात कोट्यवधी रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत. 1 लाखाच्या पुढे कर थकीत असल्यास कारवाईचा इशारा. 100% कर वसुली करण्याच्या पालिका आयुक्त अमित दगडे पाटलांच्या सूचना. धुळे जिल्ह्यातील 1395 लाडक्या लेकींना 79 लाखाचा लाभ थेट खात्यात जमा. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी अजय फडोळे यांची माहिती. पुण्यातील स्वारगेट पोलिसांकडून बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक. गुप्त माहितीच्या आधारे गुलटेकरी परिसरातून आरोपी ताब्यात. अधिकचा तपास सुरू. बदलापूरमध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात. तरुण वर्गात अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा उद्देश. वारकरी बांधवांचा मोठ्या संख्येनं प्रतिसाद. मनोज जरांगेंवर एका तरुणानं युट्यूबवर आक्षेपार्ह कमेंट केल्यानं अहिल्यानगरमध्ये मराठा समाज आक्रमक. तरुणावर कारवाई करण्याची मराठा समाजाची मागणी. मोर्चात मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित. पुण्यातील शिक्रापूर चाकण मार्गावर अपघातात बापासह 2 चिमुकल्यांचा मृत्यूचं प्रकरण. पिंपळे जगताप ग्रामस्थांनी मार्ग रोखला. पोलिसांच्या मध्यस्थीनं रास्ता रोको आंदोलन स्थगित. यवतमाळमधील निम्न पैनगंगा प्रकल्प सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. प्रकल्पाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. बीडमध्ये भावकीच्या वादाला वैतागून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या. आरोपींना अटक करण्यासाठी कुटुंबियांचं बिंदुसरा नदीच्या पाण्यात आंदोलन. एकही मासिक सभा न घेतल्यानं धुळ्यातील धमाणे गावच्या सरपंच अपात्र. जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्याकडून सरपंचावर अपात्रतेची कारवाई. जळगावात वाहतूक पोलिसांची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई. वाहतूक पोलिसांकडून 100हून अधिक दुचाकी जप्त. चंद्रपूर शहरात चोरट्यांनी एकाच रात्री 3 दुकानं फोडली. 2,15,000ची रोख रक्कम लंपास. दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण. 10 लाखांहून अधिक किमतीचे चोरीला गेलेले हरवलेले मोबाईल नागरिकांना सुपूर्द. नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी. फसवणूक झाल्यानंतर लगेच माहिती देण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन. अभिनेता सलमान खानच्या वांद्रेमधील घराची सुरक्षा वाढवली. घराच्या खिडक्यांना तसेच बाल्कनीमध्ये खास बुलेट प्रूफ काच. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान आरोपींच्या टार्गेटवर असल्याचं आरोपपत्रातून समोर. पडघा आयसिस मॉड्यूल प्रकरणात NIA कडून 3रे आरोपपत्र दाखल. मध्य दिल्लीतील रहिवाशी रिझवान अली विरोधात पुरावे सापडल्यानं आरोपपत्र. याआधीही 2 चार्जशीट मुंबई NIA कोर्टात दाखल.
मी राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल होत असताना मुंडेंचं वक्तव्य. आरोपी बिनभाड्याच्या खोलीत राहिले पाहिजेत, नातेवाईक मित्रमंडळींनीही भेटता कामा नये. आरोपींची पूर्णपणे तेरे नाम सारखी अवस्था झाली पाहिजे. सरपंच परिषदेत सुरेश धस यांचा हल्लाबोल. बीड प्रकरणातील आरोपींना नातेवाईकांसह कुणीही भेटता कामा नये. आका असो किंवा आकाचा बाका असो, कुणालाही सुट्टी नाही. सरपंच परिषदेच्या आंदोलनातून सुरेश धस यांचा इशारा. योग्य वेळी उत्तर देणार भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलू शकत नाही, त्याबाबत निर्णय त्यांचे पक्षप्रमुख आणि फडणवीस घेतील. संतोष देशमुखांना न्याय मिळेल तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य. बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मात्र भाष्य देण्यास नकार. नैतिकतेच्या आधारावर सरकारनं निर्णय घ्यावा. सुरेश धस सोळंके हे मुंडेंचा राजीनामा मागतायत, तरीही राजीनामा का घेत नाही याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार हतबल. महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सज्जन माणूस असता तर 1 मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाही. अंजली दमानी यांची धनंजय मुंडेंवर टीका. बीडमधील हत्येचा तपास हा धुळफेक. सुरेश धस बोलतात, मात्र वरून दट्ट्या मिळाल्या की माघार घेतात. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. धनंजय देशमुखांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका मागे घेतली. तपासावर समाधानी असल्यानं निर्णय. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची याचिकेतून केली होती मागणी. मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली? देशमुखांचा सवाल. धनंजय देशमुखांच्या फोननंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिका मागे. धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप. भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचे प्रयत्न करतोय, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होत आहे. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? संजय राऊतांचा सवाल. राऊतांकडून वाल्मिक कराडचा फोटो ट्विट. एका फोटोत कराडसोबत दिसतायत फडणवीस, अजितदादा, शिंदे.